म्हटल्यानंतर आम्ही ना घरी पतंग तयार करायचो, विकत नाही आणायचो, पतंग तयार करायचो, कोरफड आणायचो, त्याच्यानंतर बल्ब जुने उडालेले बल्ब आम्ही एकत्र करायचो, ते कुटायचो, ते कोरफड मध्ये टाकायचो, ते उकळायचो, त्यात रंग टाकायचो आणि मांजा तयार करायचो. घरामध्ये आम्ही मांजा तयार करायचो आणि मांजा ते दोऱ्या म्हणजे पतंगाला जे आपण दोरा बांधतो तो असा 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 लावून हातामध्ये ते घ्यायचा आणि तो मांजा तयार करायचा आणि मग तो पतंग बनवायचा. माझ्या वडिलांनी पतंग बनवायला शिकवलं होतं. माझं बालपण अख्खं नदीकाठी गेलेलं आहे. ती गोदावरी नदीच्या जवळ राहणारी मुलगी आहे आणि माझं अख्खं बालपण हे नदीवरती जाणं, नदीवरती खेळणं, नदीवरती पोहणं, नदीवरनं भाजी आणणं, तिथे जाऊन भेळभत्ता खाणं, संध्याकाळचं फिरायला जाणं, बोटिंग पाहणं, ह्या सगळ्या गोष्टींशी संबंधित होतं. आईची भीती वाटायची मला खूप, कारण आई रट्टे द्यायची, अभ्यास घ्यायची, त्याच्यामुळे वडील माझे तसे फ्रेंडली होते, पण आई खूप स्ट्रिक्ट होती. त्याच्यामुळे आई आणि आईचे वडील होते, आम्ही अण्णा म्हणायचो, तर त्यांचा एक पूर्ण असा घरामध्ये दरारा होता. आणि त्यावेळेस ते असं असतं ना, मोठा घराचा करता माणूस आल्यानंतर घरामध्ये एक शांतता पसरायची ना, तसं त्या काळामध्ये व्हायचं. आणि आम्ही लहानपणी जायचो तर ते आल्यानंतर मग ते आली की संध्याकाळी आली की बरोबर शुभंकरोती म्हणा, एक काही धाक असतो ना, धाकापोटी आपण काही गोष्टी करतो तसं. तर मला असं वाटतं की ते आणि तेच माझ्या आईमध्ये आलं होतं. त्याच्यामुळे आई सुद्धा अजूनही खूप स्ट्रिक्ट आहे आणि अजूनही मी आणि माझा मोठा भाऊ आईला घाबरतो किंवा आईला विचारल्याशिवाय आम्ही कोणती गोष्ट काही निर्णय घेत नाही. बापरे. आणि आता कोणाची भीती वाटते? बायको. अरे वा. आता परत मुलगी. मी माझ्या घरातल्या प्रत्येक बाईला घाबरते, अगदी आईपासनं. माझ्या सगळ्या आज्या, माझी आई, काकू, मावशी, ह्या सगळ्या जणी खूपच स्ट्रिक्ट आहेत. लहानपणी खेळलेला विटी दांडू असेल, उन्हाळ्यामध्ये कोया खेळल्यात, गोट्या खेळल्यात, क्रिकेट खेळल्या, काठ्या, गज खुपसणी, लपाछपी, आमच्याकडे आबादोबीला बक्कम बुक्की म्हणायचे, ते सगळे खेळ, नदीमध्ये पोहणं असेल, जे जे काही असेल ते सगळं केलेलं. कागदाचं विमान, आता लहानपणी किंवा बाळ असतानाच माझा मुलगा विमानात बसतो, सो कागदाचं विमान त्याच्यासाठी उत्सुकता नाही. आपण विमानात बसलो नव्हतो म्हणून आपण कागदाचं विमान उडवायचो आणि आपली स्वप्न रंगवायचं की अच्छा हे असं जात आहे. आता मुलं लहानपणापासून सगळं मिळतं ना, आपण सगळं देतोय, त्याच्यामुळे ती उत्सुकता त्यांच्यामध्ये नाहीये, म्हणून क्रिएशन नाहीये, म्हणून ती उत्सुकता नाहीये डोळ्यामध्ये. चेक चेक कॅश कॅश कमाल. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज आम्ही पुण्यातल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आलोय. निमित्त आहे इंद्रायणी या मालिकेच्या कलाकारांना आज भेटायचंय. माझ्यासोबत अनिताताई आणि संदीप दादा आहेत. कसे आहात, कसं वाटतंय? आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आमची मालिका 25 मार्च पासून संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवरती येणार आहे. बारीक नर्वस आहोत की प्रेक्षकांच्या पसंतीला ती कशी आणि काय पद्धतीने उतरणार आहे. आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी. आता फक्त त्यांच्या प्रतिक्रियांची गरज आहे. किती छान. कसं वाटलं? मला वाटतं आपल्याला बोलावणं आलं होतं इथे. हो, खूप छान वाटलंय, कारण खूप छान वाटतंय आता, कारण एका मालिकेचं प्रमोशन इतक्या ऍप्ट आणि इतक्या चांगल्या पॉझिटिव्ह ठिकाणी ठेवणं, मला असं वाटतं की ही कॉन्सेप्ट जी आहे ना त्याला हॅट्स ऑफ आहे. कारण विठ्ठल मंदिर हे इतकं जुनं मंदिर आहे, कारण विठ्ठल रखुमाईची जी मूर्ती आहे ती बघून वाटतं की हे काहीशे वर्षांपूर्वीचं मंदिर असावं. आणि इथे खूप सकारात्मकता आहे आणि इथे आम्ही प्रमोशन करतोय, अतिशय प्रसन्न वाटतं. खूप छान वाटलं. बरं, आता अनिताताई तुला विचारायचंय की ही जी आनंदीबाई आहे ही थोडीशी खाष्ट आहे किंवा काय म्हणतो जराशी अशी जहाल आहे. तर आपल्या लहानपणी पण अशा कोणत्या तरी काकू मावश्या असतात ज्या आपल्याला नाकासमोर धरतच नाही. तुझ्या लहानपणी असं कोण होतं की ज्यांना तू फार घाबरायचीस? जशी इंदू तुला घाबरत नाही पण तरीही तुला तोडीस तोड देते. मी माझ्या घरातल्या प्रत्येक बाईला घाबरते, अगदी आईपासनं. माझ्या सगळ्या आज्या, माझी आई, काकू, मावशी, ह्या सगळ्या जणी खूपच स्ट्रिक्ट आहेत. तर जितकं माझं त्यांच्यावरती प्रेम आहे ना तितकंच मला त्यांची भीती वाटलेली आहे एका काळात. आणि आज मला बरं वाटतं की त्यांची मला वाटलेली भीती, त्यांनी केलेले संस्कार, त्यांनी अनेक गोष्टींना मला टोकलं आहे, त्या
अनेक गोष्टी मी निगुतीने कराव्यात यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर त्या सगळ्या प्रयत्नांचं फलित बरं आहे असं मला वाटतं आणि त्यांच्यामुळे मी उभी आहे असं मला वाटतं. त्यामुळे लहानपणी आपल्या छोट्या नजरेतनं आपल्याला दिसणारी माणसं ही कदाचित खूप स्ट्रिक्ट असू शकतात. आपल्याला ती विलनच वाटतात त्यावेळेला, पण नंतर आपल्याला जेव्हा अक्कल येते तेव्हा कळतं की हे सगळं आपल्यासाठी चांगलं होतं. अंताजी पण जहालच आहेत तसं पाहायला गेलं तर, पण बायकोच्या धाकात आहेत कुठेतरी, पण इंदूसाठी ते कुठेतरी जहाल वाटतात. तर तुमच्या लहानपणी असं कोणी होतं की ज्यांचा धाक वाटायचा, कोणी मामा काका आजोबा ज्यांच्या समोर भीतीच वाटायची? अजूनही असेल. आईची भीती वाटायची मला खूप, कारण आई रट्टे द्यायची, अभ्यास घ्यायची. त्याच्यामुळे वडील माझे तसे फ्रेंडली होते, पण आई खूप स्ट्रिक्ट होती. त्याच्यामुळे आईचे वडील होते, आम्ही अण्णा म्हणायचो. तर त्यांचा एक पूर्ण असा घरामध्ये दरारा होता. आणि त्यावेळेस ते असं असतं ना, मोठा घराचा करता माणूस आल्यानंतर घरामध्ये एक शांतता पसरायची ना, तसं त्या काळामध्ये व्हायचं. आणि आम्ही लहानपणी जायचो तर ते आल्यानंतर मग ते आली की संध्याकाळी आली की बरोबर शुभंकरोती म्हणा, एक काही धाक असतो ना, धाकापोटी आपण काही गोष्टी करतो तसं. तर मला असं वाटतं की तेच माझ्या आईमध्ये आलं होतं. त्याच्यामुळे आई सुद्धा अजूनही खूप स्ट्रिक्ट आहे. आणि अजूनही मी आणि माझा मोठा भाऊ आईला घाबरतो किंवा आईला विचारल्याशिवाय आम्ही कोणती गोष्ट काही निर्णय घेत नाही. बापरे. आणि आता कोणाची भीती वाटते? बायको. अरे वा. आता परत मुलगी. म्हणजे रील आणि रिअल लाईफ मध्ये एकच आहे. हो, सेम. बरं, आपला प्रोमो जो आहे ना तो पाहून मला खूप नॉस्टॅल्जिक वाटलं, कारण की आजकाल व्हिडिओ गेम किंवा टेम्पोलिन पार्कच्या जगामध्ये ना आपण कुठेतरी मातीतले खेळ दाखवतोय. म्हणजे कागदाचं विमान करणं सुद्धा आम्ही प्रत्येकाने ते लहानपणी केलेलं आहे. किंबहुना आत्ताच्या या न्यू जनरेशनसाठी तो एक आपण म्हणतो ना की सांगतोय की या गोष्टीत सुद्धा तितकीच मजा आहे किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त आहे. हे सगळं पाहिल्यानंतर जसं मला नॉस्टॅल्जिया आला की ती जशी पारंब्याना लटकेल किंवा जशी नदीत पोहते, गावची आठवण झाली आहे, किंवा टायर मध्ये बसून झोका खेळते. तुम्हाला आठवलं तुमचं बालपण? अगदी खूप चांगला प्रश्न विचारलायस तू, कारण हा प्रश्न कोणी आतापर्यंत विचारला नाही. सगळ्यांना आपल्या जनरेशनला सगळ्यांना नॉस्टॅल्जिक व्हायला होतच की लहानपणी खेळलेला विटी दांडू असेल, उन्हाळ्यामध्ये कोया खेळल्यात, गोट्या खेळल्यात, क्रिकेट खेळल्या, काठ्या, गज खुपसणी, लपाछपी, आमच्याकडे आबादोबीला बक्कम बुक्की म्हणायचे. ते सगळे खेळ, नदीमध्ये पोहणं असेल, जे काही असेल ते सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. आणि मला असं वाटतं की ही मालिका आल्यानंतर जर घरात पालक जर मुलांना म्हणाले की बघ ती इंद्रायणी ती पोरं काय धमाल करतायत, खेळतायत, तुम्ही बाहेर जाऊन खेळा, ठेवा तो मोबाईल, तर आमची मालिका खऱ्या अर्थानं सक्सेसफुल झाली. अगदी खरं आहे. तुला आठवलं तुझ्या लहानपणी काय काय खेळ होते? अर्थात आता हे जे विमान जे तू म्हणतेस, तर मला वाटतं की आत्ताच्या मुलांना सांगितलं तर मला विमान पाहिजे म्हणून ते भोकाड पसरेल. पण त्या विमान बनवण्यात एक क्रिएटिव्हिटी होती ना, एक इमॅजिनेशन होतं की हा कागद घे, त्याचं विमान बनव आणि ते सोड. तर ही जी क्रिएटिव्हिटी आहे ना ती संपत चालली की काय, तसं आपण इमॅजिन करू शकणार नाही की काय आता पुन्हा. आणि आपल्या हातात खरं विमान येऊन पडेल आणि आपण ते खेळायला लागू आणि कागदाचं विमान बनवायचं विसरून जाऊ की काय, अशी मला भीती वाटते. तर मला वाटतं की पुन्हा ते हस्तकला, चित्रकला, इमॅजिनेशन या सगळ्या गोष्टी परत मुलांना मिळाव्यात आणि त्यांना नव्याने खेळता यावं असं मला वाटतं. नक्की मिळणार आहेत. आपल्या मालिकेच्या माध्यमातून हा एक नवीन उपक्रम साधला जाणार आहे. बरं, इंदूला जसे प्रश्न पडतात ना, मला हेही वाटलं की आपल्यालाही पडतात की आपल्या आई बाबांच्या लग्नाच्या फोटोमध्ये आपण का नाही आहोत, असे खूप फनी क्वेश्चन्स आपल्याला पडतात जसे तिला पडतात. पण तिचे जे प्रश्न आहेत ना ते कुठेतरी समाजाला उत्तर देणार आहेत की हे का, ह्याच्या मागे काय. सो मला की ही कॉन्सेप्ट खूप छान आहे. बरं, जसं इंदूचे किस्से आम्ही पाहणार आहोत आणि जसं की मगाशी लवेकर सर म्हणाले की आम्हाला आपलं बालपण तिच्या आठवणीत दिसणार आहे, तर तुम्हा दोघांनाही विचारायचं की असा कुठला तुमच्या बालपणीचा किस्सा जाता जाता तुम्हाला सांगायला आवडेल की जो किती वेळा सांगितला तरी पण ही गंमत ताजीच आहे. 100 वेळा सांगितलं तरी माझा हा किस्सा आहे, जसं की मी काहीतरी केलं होतं, तो जुनाच नाही होणार कधी. असं आत्ता या क्षणी आठवत नाही, पण बरोबर आहे विनोद लवेकर जे म्हणाले आता मगाशी की या निमित्ताने आपण बालपण आठवणार आहोत. तर हो, मी मगाशीही म्हटलं की नदी ही इतकी प्रेमाची गोष्ट आहे ना माझ्यासाठी. माझं बालपण अख्खं नदीकाठी गेलेलं आहे. मी गोदावरी नदीच्या जवळ
राहणारी मुलगी आहे आणि माझं अख्खं बालपण हे नदीवरती जाणं, नदीवरती खेळणं, नदीवरती पोहणं, नदीवरनं भाजी आणणं, तिथे जाऊन भेळभत्ता खाणं, संध्याकाळचं फिरायला जाणं, बोटिंग पाहणं, ह्या सगळ्या गोष्टींशी संबंधित होतं. आणि आता इंद्रायणीच्या निमित्तानं आम्ही जे भावविश्व दाखवणार आहोत, जे गाव दाखवणार आहोत, जो गावगाडा तयार करणार आहोत, त्या सगळ्या ह्याच्यात आमचं बालपण दडलेलं असणार आहे, हे तितकंच खरं आहे. आणि आम्हाला ते सेटवरती पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळेल. फार छान वाटतंय. त्यामुळे संदीप दादा, तुला काही आठवतंय? मला बालपण म्हटल्यानंतर आम्ही ना घरी पतंग तयार करायचो, विकत नाही आणायचो, पतंग तयार करायचो, कोरफड आणायचो, त्याच्यानंतर बल्ब, जुने उडालेले बल्ब आम्ही एकत्र करायचो, ते कुटायचो, ते कोरफड मध्ये टाकायचो, ते उकळायचो, त्यात रंग टाकायचो आणि मांजा तयार करायचो. घरामध्ये आम्ही मांजा तयार करायचो आणि मांजा ते दोऱ्या, म्हणजे पतंगाला जे आपण दोरा बांधतो तो असा 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 लावून हातामध्ये ते घ्यायचा आणि तो मांजा तयार करायचा आणि मग तो पतंग बनवायचा. माझ्या वडिलांनी पतंग बनवायला शिकवलं होतं. दिवाळीमध्ये आम्ही गुब्बारा तयार करायचो, मी, माझे बाबा, माझा भाऊ एकत्र मिळून गुब्बारा तयार करायचो, तो गुब्बारा सोडायचो. तर मगाशी जसं अनिता म्हणली की कागदाचं विमान, आता लहानपणी किंवा बाळ असतानाच माझा मुलगा विमानात बसतो, सो कागदाचं विमान त्याच्यासाठी उत्सुकता नाही. आपण विमानात बसलो नव्हतो म्हणून आपण कागदाचं विमान उडवायचो आणि आपली स्वप्न रंगवायचं की अच्छा हे असं जात आहे. आता मुलं लहानपणापासून सगळं मिळतं ना, आपण सगळं देतोय, त्याच्यामुळे ती उत्सुकता त्यांच्यामध्ये नाहीये, म्हणून क्रिएशन नाहीये, म्हणून ती उत्सुकता नाहीये डोळ्यामध्ये. थँक्यू. ताई मागाशी खूप छान बोलली. आता जाता जाता या नोटवर मला सांगायचं वाटतं तुझ्याच वाक्याला जोडून की आपल्याला 21 अपेक्षित किंवा गाईड मिळाले, त्यामुळे पटकन उत्तरं मिळायला लागली. ते कुतूहलच कुठेतरी आत्ता हरवत चाललंय. हे कुतूहल बहुधा इंद्रायणी मालिकेतना पुन्हा एकदा निर्माण करेल. मुलांना प्रश्न पडतील आणि सगळ्यात महत्वाचं जे पालक पाहतील त्यांना मुलांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं असतं, टाळायचं नसतं आणि कशा पद्धतीने हँडल करायचं असतं हेही कळेल. परंपरा कळतील, खूप छान गोष्टी कळणार आहेत. थँक्यू सो मच. इतकं छान प्रोजेक्ट तुम्ही घेऊन आला आहात आणि आमचं बालपण आम्हाला पुन्हा एकदा जगायला शिकवणार आहात. त्याबद्दल मला वाटतं जाता जाता प्रेक्षकाला तुम्ही सांगावं. नमस्कार, मी अभिनेता संदीप पाठक. येत्या 25 मार्चला संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर इंद्रायणी नावाची एक गोड मालिका आपल्याला भेटायला येते. तर तुम्ही सुद्धा टीव्ही समोर बसा. 7 वाजता इंदू तुम्हाला भेटणार आहे. नक्की बघा. मम मम मम